नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेला विनंती केली आणि मनसेचे 5 नगरसेवक त्यांना पाठिंबा देऊन मोकळे झाले. त्यासाठी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि ते म्हणाले की सत्तेबरोबर गेलो नाही तर कामं होणार नाहीत. हे उद्धव ठाकरे यांना मान्य झालं नसावं अशा प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत आणि अशा प्रकारचं वर्तन कोणी करू नये अशी त्यांची अपेक्षा आहे. याचं कारण काय की एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष म्हणजे आमच्या दृष्टीने MIMच आहे अशा प्रकारचं कडक वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांना सुद्धा ज्या प्रकारे मनसेने पाठिंबा दिला ते फारसं रुचलं नाही. परंतु राज ठाकरे असं म्हणतात की 4 दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती आणि स्थानिक लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे. आज प्रश्न असा आहे की जर 2/3 सदस्यांनी परस्पर निर्णय घेतला, त्यांच्यावर दबाव आला चहूकडून किंवा त्यांना स्वतःच उडी मारायची असेल, त्यांना स्वतःच आपल्या विचारांशी गद्दारी करायची असेल, तर पक्षाचा मुख्य आहे तो फारसं काही करू शकत नाही, विशेषतः छोट्या पक्षांबाबत. त्याबाबत काही टेक्निकल अडचणी आहेत. पक्षांतर कायदा सुद्धा बदलण्याची गरज आहे, पण त्याची चर्चा इथे करत नाही. पण मनसे नेते प्रमुख राज ठाकरे यांना जे काही घडले ते फारसं रुचलं नसावं असं संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवरनं दिसतं. खुद्द मनसे नेते बाळा नांदगावकर यांना देखील त्यांच्या बोलण्यावरनं हे पसंत आहे असं मला वाटत नाही. राजकारणात काही घडू शकतं, मुंबईतही काही घडू शकेल अशा प्रकारच्या भावना किंवा अशा प्रकारचे विचार व्यक्त केले जात आहेत. पण नरेश म्हस्के जे एकनाथ शिंदे यांचे उजवे हात आहेत ते म्हणाले की आमच्या बरोबर मनसे आले तर काय, मनसे म्हणजे काय MIM आहे का, आले आमच्या बरोबर तर काय हरकत आहे. याच्या अगोदर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी लोकसभेच्या वेळी बिनशर्त पाठिंबा राज ठाकरे यांनी दिला होता, त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती. पण विधानसभेमध्ये राज ठाकरे यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या आणि नंतर गेल्या 5 जुलैपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. मुद्दा असा आहे की ज्या लोकांना तुम्ही सांगितलं की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची किंवा भाजप आणि शिंदे यांची कल्याण डोंबिवली मधली जी काही राजवट आहे ती भ्रष्ट आहे, मुख्यतः त्याला एकनाथ शिंदे यांचा पक्ष जबाबदार आहे, त्यांची सत्ता जबाबदार आहे आणि प्रचंड भ्रष्टाचार त्यांनी केलाय, गैरव्यवहार केलाय, अनेक तक्रारी आहेत लोकांच्या, असं राजू पाटील सातत्याने म्हणत होते. ते म्हणाले की आता सत्तेशिवाय काही इलाजच नाही, त्यामुळे आम्हाला जावं लागेल. मग जर तुम्हाला असं माहिती होतं तर मुळात स्वतंत्रपणे तुम्ही आणि उद्धव ठाकरेंचा प्रश्न इथे नाहीये. मनसे तिथे निवडणुका का लढवल्या? राजू पाटील यांना असं वाटत होता का की कल्याण डोंबिवलीची सत्ता आपल्याला मिळू शकेल? ऑब्व्हियसली सत्ता मिळू शकणार नव्हती, कारण तेवढी मनसेची तिथे ताकदच नाही. भाजप आणि सेनेचा तो बालेकिल्ला आहे. म्हणजे शिंदे सेनेचा होता आणि शिवसेनेचा होता, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या. तो बालेकिल्ला असताना तिथे आपली सत्ता येणं त्यांना शक्यच नव्हतं. मग हे माहिती होतं तुम्हाला तर मग मुळात निवडणूक लढवलीच कशाला या लोकांनी? शिंदे आणि भाजप यांच्या विरोधात त्यांच्यावर टीका का केली आणि मग तुम्ही उडी मारताय तिकडे? बाळासाहेब ठाकरेच असते शिवसेना प्रमुख, ज्यांची जन्मशताब्दी वर्ष आहे. उद्या महत्वाचा दिवस आहे, जन्मदिन आहे, जन्मशताब्दी वर्ष आहे. अशा वेळी बाळासाहेब ठाकरे जर आज हयात असते तर त्यांनी यांना माफ केलं असतं का? तर बिलकुल माफ केलं नसतं, कारण ही विचारांशी गद्दारी आहे पूर्णपणे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि मनसे एकाच समपातळीवर ते समान एकत्र येऊन ते महायुतीच्या विरोधात आता आहेत, भूमिका मांडतायत.
आणि मी काल सांगितलं की कल्याण डोंबिवली हे MMR क्षेत्रात आहे, जिथे अदानींचा जे हातपाय पसरतात ते सगळीकडे पसरतात. मुंबईमध्ये, मुंबईच्या आसपास सगळीकडे, त्यात कल्याण डोंबिवली देखील येत. कल्याण डोंबिवलीमध्ये परप्रांतीयांची दादागिरी आहे. अशा वेळी अशा प्रकारची भूमिका बिलकुल समर्थनीय नाहीये. हा एक भाग झाला. पण बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचं आणि वाटेल ते करायचं हे सध्या चालू आहे. नरेश म्हस्के म्हणाले की मनसे MIM नाहीये. मग उद्या आता उद्धव ठाकरे यांच्यासह काही नगरसेवक म्हणतायत की आम्हाला जर चांगला प्रस्ताव आला तर आम्ही तो घेऊ. उद्या उद्धव ठाकरेंचे नगरसेवक सह कदाचित जातील, पण तेही योग्य नाही, अजिबात योग्य नाही. ती प्रतारणा ठरली. आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की अशी भूमिका घेणं चुकीचं आहे. पण समजा त्यांना न जुमानता जर केलं या लोकांनी, परस्पर स्टेटमेंट मुळात उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांना देण्याचा अधिकार काय, की योग्य प्रस्ताव आला तर आम्ही तो त्याचा विचार करू, हे म्हणण्याचा अधिकार तिथल्या लोकांनाही, नेतृत्वाला अधिकार आहे. कारण ही पक्षाच्या विचारसरणीशी संबंधित ही गोष्ट आहे. कारण शिंदे सेना जे गद्दार आहेत, त्या गद्दारांना दरवाजे बंद आहेत, ते खोकेवाले आहेत, ते मिंदे आहेत. ती शहासेना आहे असं ज्या सातत्याने तुम्ही म्हणतात, त्यांच्याशी चांगला प्रस्ताव येण्याचा प्रश्नच आहे. त्यांच्याशी आम्ही कधीही वाटाघाटीच करणार नाही. जे संजय राऊत कडकपणे सांगतात ते त्यांचे नगरसेवक तशा पद्धतीने बोलत नाही. आणि हे बाळासाहेबांना आवडलं नसतं, बाळासाहेबांनी यांनाही माफ केलं नसतं. अशा प्रकारे हे चुकीचं आहे पूर्णपणे. आणि याचं कुठल्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. तर कशाला काही अर्थच नाही तर हे लक्षात घेतलं पाहिजे. हेच लोक म्हणजे राजू पाटील असतील, त्यांचे सहकारी तिथले असतील, हे सगळे लोक वरळी डोम मध्ये एकत्र फुगड्या घालत होते, नाचत होते मस्त, आणि महायुतीच्या विरोधात बोलत होते, गर्जना करत होते, घोषणा देत होते. आता काय झालं त्याचं हे लक्षात घेतलं पाहिजे की सत्तेसाठी काहीही हे लोकांना आवडणार नाही, रुचणार नाही. कोण कोणाबरोबर जात आहे हेच आम्हाला कळत नाही असं राज ठाकरे अनेकदा म्हणाले. त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. मी इतर पक्षांबाबत जे तुम्ही बोलता तेच जर तुम्ही करायला लागला तर त्याचा काय, त्याला अर्थ काय, हा प्रश्न आहे. आणि या विचारांमध्ये जर गोंधळ असेल तर त्याला काही अर्थ नाही की स्थानिक ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी विचार केलाय तो तसं काही स्थानिकच असतं. काहीतरी पक्षाची लाईन पाहिजे ना. कुठे काही कराल तुम्ही आणि स्थानिक लेवलला चालले म्हणून त्याला काय अर्थ आहे. आता दुसरी गोष्ट, ज्या प्रकारे गद्दारी झाली 1989 मध्ये ठाणे महापौर पदाची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला 30, भाजपला 2, जनता दलाल 1 अशा जागा मिळालेल्या होत्या. महापौर पदाची निवडणूक होती आणि महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये प्रकाश परांजपे शिवसेनेचे उमेदवार होते. शिवसेना एकच होती. 1989 ची गोष्ट आहे. त्यामध्ये आगरी सेनेची भूमिका महत्वाची होती आणि ती निर्णायक ठरली आणि प्रकाश परांजपे महापौर होऊ शकले नाहीत. मनोहर साळवी हेच पुन्हा महापौर झाले आणि उपमहापौर पदाच्या वेळी देखील शिवसेनेची 2 मतं फुटली. हे भयानक होतं. अशा प्रकारे शिवसेनेमध्ये अशा प्रकारची गोष्ट घडली नव्हती. मग बाळासाहेब प्रचंड संतापले. शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांनी आपले राजीनामे बाळासाहेबांकडे सोपवले आणि नगरसेवकांनी अगोदर शपथा घेतल्या होत्या आणि तरीसुद्धा घरबेदीपणा केला काही जणांनी, 1-2 मतं फुटली कशी. असा नीचपणा शिवसेनेच्या इतिहासात कधी झाला नाही असं बाळासाहेबांनी उद्गार काढले आणि याला क्षमा नाही असं म्हणाले. आणि ते म्हणाले की इतका नीचपणा केला त्यात ते आमची कुलदेवता यांना क्षमा करणार नाही. आणि मग 29 मार्चला त्याच वेळी म्हणजे मार्च मध्येची गोष्ट 89 ची, सर्व आनंद दिघेन समवेत सगळे नगरसेवक गेले आणि त्यांनी आयुक्तांकडे आपले राजीनामे सोपवले आणि शिवसेनेच्या लोकांनी पालिकेला घेराव घातला. शिवसैनिक खवळले होते. आपला महापौर होऊ शकला नाही, एक प्रकारे अपमान झाला ताकद असूनही. आणि मग त्यावेळी माजी महापौर जे होते शिवसेनेचे,
भालचंद्र तांगडी त्यांचा सदराही फाडला. संतप्त झाले होते लोक. सतीश प्रधान जे माजी महापौर होते त्यांच्या विरोधात घोषणा झाल्या. त्यानंतर सतीश प्रधान त्यांच्या पत्नीला धमक्या दिल्या गेल्या, असंही घडलेलं आहे. आणि मग आनंद दिघे आणि लीलाधर ढाके यांनी एक समिती नेमण्यात आली आणि त्यांनी सगळी माहिती घेतली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आमचा काय जो रिपोर्ट आहे तो बाळासाहेबांकडे देऊ आणि बाळासाहेब जाहीर करतील की कोण गद्दार आहे, काय काय रिपोर्टमध्ये काय आहे वगैरे. आणि मग गद्दारांची नावं शिवसेना प्रमुखांनी जाहीर केली. त्यामध्ये श्रीधर खोपकर यांचं नाव होतं, जे नगरसेवक होते शिवसेनेचे ठाण्यात. त्यांची मग हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर त्यांची आनंद दिघेंना अटक झाली. हा सगळा इतिहास आहे. सांगायचा मुद्दा काय की गद्दारीला हे असं होऊ नये, कोणाचे म्हणजे अशा प्रकारची घटना घडू नये. पण बाळासाहेबांना गद्दारीची किती नफरत होती, तिरस्कार होता, हे दाखवणारी ही घटना आहे. कोणाच्या हत्या करण्याचं कधीही मी समर्थन करणार नाही, ते योग्य नाहीच. पण बाळासाहेबांचा दृष्टिकोन काय होता हे मी सांगतो. आणि ज्यांनी गद्दारी केली उद्धव ठाकरेंशी, हे म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे मावळे आहोत. बाळासाहेबांना ही गद्दारी अशी आवडली असती, सुरत गुवाहाटीला वगैरे जाऊन केलेली अजिबात आवडली नसती. बाळासाहेबांना लोकसभेच्या वेळी, विधानसभेच्या वेळी, आता नगरपालिकेच्या वेळी ज्या लोकांनी आयत्या वेळी उद्धव ठाकरेंची दगाबाजी केली ते आवडलं असतं का? तर बिलकुल आवडलं नसतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो की ही एक गोष्ट झाली. मग श्रीधर खोपकरांची अंत्ययात्रा निघाली. त्या अंत्ययात्रेला शिवसैनिक एकही हजर नव्हता. हजर कोण होते तर काँग्रेसचे होते, मनोहर साळवी, वसंत डावखरे हे हजर होते. सेनेचं कोणी हजर नव्हतं. एवढी सेनेची दहशत होती. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये ते जेव्हा आता पक्षप्रमुख आहेत, उद्धव ठाकरे यांची दहशत आहे. उलट ते असं म्हणाले की ज्यांना जायचं त्यांना जा, माझ्याकडे कोणाला देण्यासारखं काही नाही, ज्यांना राहायचं त्यांना जा. उद्धव ठाकरे यांच्या पर्वात कोणालाही अशा प्रकारच्या धमक्या दिल्या गेल्या नाहीत ज्या अगोदरच्या काळात दिल्या गेल्या होत्या. हे उद्धव ठाकरे हे सौम्य व्यक्तिमत्वाचे आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळी कल्याण डोंबिवलीमध्ये ही घटना घडली की 5 नगरसेवकांनी हे केलं, तेव्हा त्याने असा संताप त्यांनी स्वतःने व्यक्त केला, संजय राऊतांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांचं एक्सप्रेशन किंवा बोलण्याची अभिव्यक्ती हे अशा प्रकारची नाही, अत्यंत सौम्य, नेमस्त, मवाळ अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहे. ही चांगली गोष्ट आहे असं माझं म्हणणं आहे. आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की नारायण राणे यांच्या वेळी काय घडलं. नारायण राणे यांनी काय म्हटलं की उद्धव ठाकरे, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई हे माझ्या विरुद्ध आहेत, त्यांना माझं सेनेतील स्थान डळमळीत करायचं होतं, असं त्यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केलेलं आहे. नारायण राणे शिवसेनेत होते आणि त्यांना वाटायचं की आपल्याला तात्काळ ठेवलं जात आहे, आपले फोन घेतले जात नाही, आपल्याला पटकन भेट मिळत नाही बाळासाहेबांची, आणि याला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या जवळचे लोक जबाबदार असं त्यांचं मत होतं. आणि ते बाहेर पडले. आणि त्यांनी 14 एप्रिल 2005 असा आरोप केला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत की पैसे देऊन पदं विकली जातात. नारायण राणेंनी आरोप केला. त्या बैठकीला बाळासाहेब नव्हते हजर, उद्धव ठाकरे नव्हते. त्यांना कळलं. आणि मग बाळासाहेबांनी काय केलं, बाळासाहेबांनी म्हटलं की तुमची नारायणराव शिवसेनेमध्ये जी काय नेमणूक झाली महत्वाच्या पदांवर, त्यावेळी तुमच्याकडनं कोणी पैसे घेतले ते सांगा. अर्थातच घेतलेले नव्हते. नंतर त्यांनी सांगितलं की उद्धव किंवा राज यांनी तुमच्याकडनं पैसे घेतले का, ते तुम्ही सिद्ध करा, मी त्यांच्यावर कारवाई करेन. मी स्वतः तुमच्याकडनं पैसे घेतले का किंवा असं सिद्ध झालं तर मी स्वतः शिवसेनेनं बाहेर पडेल. याला उत्तर नारायण राणे देऊ शकले नाही. नारायण राणेंनी जे आरोप केले होते ते निखालस खोटे होते. पैसे घेण्याबद्दल, पद विकण्याबद्दल असं ते सिद्ध करू शकले नाहीत. आणि बाळासाहेबांनी त्यांना
एकदम बचावात्मक पवित्रा टाकला. आणि मग ते म्हणाले राणे की पक्षातील वरिष्ठ माझ्या कामावर खुश नाहीत, त्यामुळे मी राजीनामा देतोय. आणि मग बाळासाहेबांनी रंगशारदामध्ये झालेल्या मेळाव्यात त्यांची हकालपट्टी केली आणि सांगितलं की मी तुम्हाला कडवा शिवसैनिक मानत होतो, पण तसं काही घडलं नाही, तुम्हीच दगा दिला. आणि स्वाभिमान असाल तर आमदारकी सोडा, गँगस्टरिझम मी खपून घेणार नाही शिवसेनेत. कशा प्रकारची बाळासाहेबांची दहशत होती, धाक होता, बाळासाहेब अजिबात सहन करायचे नाही. हे बाळासाहेबांबद्दल जे एकनाथ शिंदे असो, नरेश म्हस्के असो, त्यांचे त्या टोळक्यातले लोक असो, किंवा हे नारायण राणे, बाळासाहेब 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 गेल्यानंतर त्यांच्याबद्दलचं प्रेम आणखीन व्यक्त करायचं, ही यांची स्ट्रॅटेजी आहे. बाळासाहेब आमचे होते, त्यांचे नाही असं दाखवायचं. बाळासाहेबांनी या सगळ्या लोकांबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला असता, केला होताच नारायण राणेंबद्दल. नारायण राणेंची त्यांनी अक्षरशः ज्याला आपण म्हणतो की बिन पाण्याने जाहीर सभेत केलेली होती. त्यामुळे त्याबद्दल त्या लोकांनी काही बोलण्याचं कारण नाही. आता ज्याप्रमाणे तुम्हाला हे नारायण राणेंचं सांगितलं, ते काय म्हणाले की मी नारायण 2005 मध्ये बाहेर गेल्यानंतर मी काय म्हणे, मी आता कुठच्याही पक्षात जाणार नाहीये आणि मी शिवसैनिकच राहणार वगैरे. लगेच ते काँग्रेसमध्ये गेले, लगेच गेले काँग्रेसमध्ये. त्यांच्या त्या शब्दाला काही वजनच नव्हतं. मी शिवसैनिकच राहणार म्हणाले ते, आणि गेले काँग्रेसमध्ये. आणि त्यामुळे या सगळ्या लोकांना ही सगळी नाटकं आहेत त्यांची. नारायण राणे किंवा काय एकनाथ शिंदे असो, काय नरेश म्हस्के असो, ते शिंदे शिरसाट असो, काय ते प्रताप सरनाईक असो, त्यांना काहीही बाळासाहेबांची पडलेलं नव्हतं. खोटं खोटं प्रेम व्यक्त करून बाळासाहेबांचा मोठेपणा, बाळासाहेबांचं नाव घेत तो मोठेपणा आपल्याकडे यावा. आपणही बाळासाहेबांप्रमाणे आपण मोठं तत्वनिष्ठ किंवा आपण एखाद्या विचारांचे पायक असल्यासारखं दाखवायचं. यांचा काहीही संबंध विचारांशी नाही. यांची विचारसरणी म्हणजे फक्त ठेके, फक्त पैसे, फक्त मलिदा, काहीही संबंध नाही यांचा ना हिंदुत्वाशी ना बाळासाहेबांशी. ही गोष्ट. आता बाळासाहेब आणि यांच्यातला फरक सांगतो. बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व काय होतं, निवडणुकापुरतं हिंदुत्वाचं ते विचार मांडलं. ते मुळात मराठी माणसासाठी शिवसेना काढली होती त्याने. आता इलेक्शनचा जो व्यावहारिक विचार करायला लागतो, त्यावेळी ते थोडंसं हिंदुत्व किंवा याबद्दल पाकिस्तानबद्दल बोलायचे. आणि हिंदुत्वासाठी त्यांनी म्हणजे आता क्रिकेट मॅच वानखडे स्टेडियम उघडणं ही कृती त्यांच्यातर्फे झाली होती. भाजपच्या कुठल्याही माणसाला करायची हिंमत नव्हती, पण शिवसेनेने ते केलं होतं. म्हणजे बाळासाहेबांचं हिंदुत्व असं होतं, तेजस्वी होतं एक प्रकार. ढोंगी हिंदुत्व जे होतं तसं नव्हतं, आणि ते पारंपरिक किंवा सनातनी नव्हते. शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नव्हतं, अंधश्रद्धावादी हिंदुत्व नव्हतं. प्रबोधनकार अंधश्रद्धेचा बुरखा टारा फाडायचा. आणि एकनाथ शिंदे हे काय काय करतात माहितीये, वेगवेगळ्या ज्या काही आपण म्हणतो जी अंधश्रद्धा असणाऱ्या ज्या काही प्रथा, जी काही विधी अमुक तमुक ते करतात असं म्हटलं जातं. तर त्यांचं हिंदुत्व आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व पूर्णपणे वेगळं. शिवसेना हा कधीही एक जातीय एक धर्मीय असा पक्ष नव्हता. साबीर शेखांसारख्यांना मंत्रिपद दिलं होतं बाळासाहेबांनी. आजही उद्धव ठाकरे शाहीर अमर शेखचा उल्लेख करतात. आणि प्रस्थापितांच्या विरोधात बाळासाहेब होते, काँग्रेसच्या विरोधात बोलायचे. आणि एवढंच काय, जेव्हा त्यांचा पक्ष सत्तेत गेला केंद्रात, तेव्हा देखील केंद्रीय धोरणांच्या विरोधात सुद्धा ते विरोध नोंदवायचे जाहीरपणे. कमळाबाईची टिंगलही करायची. हे धैर्य एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टोळक्यामध्ये बिलकुल नाही. बाळासाहेब कधीही रेशीम बागेत गेले नाहीत, यांचे लोक गेले तिकडे रेशीम बागेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा म्हणजे भाजपच पक्ष आहे. त्यांचं हिंदुत्व तशा प्रकारचं हिंदुत्व आहे. जातीपातींच्या पुढे वर जाऊन बाळासाहेब विचार करायचे, कोणाची जातपात पाहिली नाही. एकनाथ शिंदे यांनी मात्र राजकारणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा कशा प्रकारचा त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेता येईल
हे पाहिलं. हा धोरणीपणा मतांसाठी करण्याचा भाग एकनाथ शिंदेकडे आहे. बाळासाहेब असे नव्हते. बाळासाहेबांना मान्य नसतं, फटकन काहीतरी बोलले असते. हा फरक लक्षात घेतला पाहिजे एकनाथ शिंदे आणि त्यांचा. एकनाथ शिंदे प्रत्येक गोष्टीकडे फायद्याच्या दृष्टिकोनातून बघतात. राज ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे हे फायदा तोट्याचा न विचार करता फटकन बोलून की आम्हाला हे मान्य नाही. राज ठाकरे म्हणतात ना, शरद पवारांनी जातीयवाद वाढला, मला ते मान्य नाहीये. मग त्याच्यामुळे आपल्या मतांवर काय परिणाम होईल याचा ते विचार करत. एखादी गोष्ट आवडली मोदींची चांगली, एखादी गोष्ट नाही आवडली तर घणाघात. पुलवामा संबंधित त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. नोटाबंदीच्या विषयी प्रश्न उपस्थित केले होते. अनेक प्रश्न, महत्वाचे प्रश्न उपस्थित केले होते ते. आणि पुराव्यानिशी भाजपवरती टीका केली होती. आता सेनेची हिंदुत्वाची भूमिका ही राजकीय आहे हे लक्षात घ्या. पॉलिटिकल आहे सेनेचं हिंदुत्व. राष्ट्र संघ आणि भाजपचं सांस्कृतिक राष्ट्रवाद सेनेला मान्य नाही हे लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरेचं सतत लाठ्याकाठ्या फिरवण्याची टिंगल करायची चेष्टा करायची त्यांची. एकनाथ शिंदे तसं करत नाहीत. हा फरक लक्षात घ्या. एकनाथ शिंदे हे नतमस्तक आहेत रेशीम बागेपुढे, भाजप पुढे, ते गुलाम आहेत त्यांचे. हे लक्षात घ्या. मनसेच्या नगरसेवकांनी काही भूमिका घेतली असली तर राज ठाकरेंच्या भूमिका अनेकदा ठाम असतात, कडव्या असतात. ते थेटपणे बोलतात, भिडतात एकदम. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उद्धव ठाकरे वारंवार सांगतात शेंडी जांजूळचं हिंदुत्व मला मान्य नाहीये. आमच्या हृदयात राम आहे आणि हाताला काम देणं हा आमचा आग्रह आहे असं ते म्हणतात. आदित्य ठाकरे म्हणतात. तेव्हा भाजप संघ यांचं हिंदुत्व आणि यांचं बाळासाहेबांचं याच्यात फरक आहे हे लक्षात घ्या. ब्राह्मणी हिंदुत्ववाद त्यांना मान्य नाही आणि बाळासाहेब नेहमी हिंदू राष्ट्रवादची भाषा कधीच करायची नाही. भारत हा देश आहे आणि या देशावरती प्रेम करणारे सगळे माझे आहेत असं ते म्हणायचे. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे एक लक्षात घ्या की उद्धव ठाकरे यांनी जी काही भूमिका 2019 मध्ये बदलली तर त्यांना असं कदाचित लक्षात आलं असेल की हिंदुत्व जे आहे ते भाजपकडे. त्यामुळे केवळ हिंदुत्वाचं राजकारण करायचं असेल आपल्याला तर तिथे आता भाजप वाढलाय. बाळासाहेब ठाकरे होते त्याच्यानंतरच्या काळात भाजप खूप वाढला, संघ खूप वाढला आणि हिंदुत्वाच्या त्या सगळ्या राजकीय अवकाशात एखाद्या दुसऱ्या पक्षाला त्यांनी हिंदुत्व केलं असतं नुसतं तर लोक काय म्हणतील की आम्ही भाजपलाच नाही मत, तुम्हाला कशाला लिहू. हा भाग आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी विचार केला की म्हणजे त्यांना सेक्युलर व्हायचं होतं. केवळ काँग्रेस बरोबर गेले म्हणून नाही, की त्यांनी विचार आपले स्वतःचे मांडायला सुरुवात केली की माझं हिंदुत्व सर्वसमावेशक आहे. हिंदुत्व मी सोडलेलं नाहीये. पण मुस्लिम जे देशभक्त आहेत ते आपले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढणारा जो औरंगजेब हा जो इतिहासातला नाही, जो आपल्या सुरक्षा दलामधला होता, ज्यांनी लढला त्याचं त्यांनी गुणगान केलं. लष्करामध्ये जे मुस्लिम अधिकारी त्यांनी हौतात्म्य पत्करलं आपल्या देशासाठी, त्यांचं ते सतत कौतुक करतात उद्धव ठाकरे. हे लक्षात घेतलं पाहिजे. हा फरक आणि हा फरक ते सातत्याने म्हणतात. त्यामुळे त्यांनी असं लक्षात घेतलं की या धर्मनिरपेक्षतेचं जे राजकारण आहे त्या ठिकाणी आपण जे धर्मनिरपेक्षता स्वीकारून त्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. आम्ही हिंदू आहोत, आम्ही देशभक्त आहोत, पण पहिले आम्ही भारतीय आहोत, पहिले आम्ही संविधान प्रेमी आहोत, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडायला सुरुवात केली. आता समजा याच्यामध्ये काँग्रेसही त्यांच्या बरोबर आलं नाही तरी सुद्धा उद्धव ठाकरेंची भूमिका तशी व्यापक आहे. त्यांचं हिंदुत्व व्यापक आहे, संकुचित नाही. संघ भाजपसारखं जे संघ भाजपचं संकुचित हिंदुत्व एकनाथ शिंदेना माफ आहे, मान्य आहे.
मान्य आहे त्यांना, माफ नाही, मान्य आहे त्यांना. त्यांना सगळं मान्य आहे, त्यांना फक्त सत्ता हवी आहे. त्यांची विचारसरणी नाहीये. हिंदुत्वाचं जे काही आहे हे त्यांनी घेतलेलं सोंग आहे. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी सोंग घेतलेलं नाहीये. त्यांचं हिंदुत्व जे आहे ते त्यांच्या ठायी पहिल्यापासून आहे, पण त्यापेक्षाही अधिक प्रमाणात मराठी माणसाच्या उद्धारासाठी, त्याच्या हितासाठी, त्याच्या हक्कांसाठी लढणं ही राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. अशा वेळी कल्याण डोंबिवलीप्रमाणे केवळ सत्तेसाठी कोणी जात असेल स्थानिक, राज ठाकरे यांना ते मान्य नसेलही कदाचित, पण स्थानिक लेवलला तसं झालं, याचा अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भूमिका बदलली असं नाही. दोन्ही भावांमध्ये बेकी व्हावी याचे उद्धव ठाकरे आणि शिंदे सेना जाम प्रयत्न करतात, खूप प्रयत्न करतात. राज ठाकरे यांच्याबद्दलचं ममत्व, प्रेम, जिव्हाळा हे सातत्याने व्यक्त केला जातोय, आणि तो संघाकडनं, भाजपकडून किंवा शिंदे सेनेच्या नेत्यांकडून, की राज ठाकरे किती मोठे नेते आहेत, किती चांगले नेते आहेत, कशाला ते उद्धव ठाकरेंबरोबर जातात, असं ते सातत्याने म्हणतात. आणि म्हणून मनसेचे काही 5 नगरसेवक जर कल्याण डोंबिवलीत गेले, याचा अर्थ अख्खा मनसे आता आपल्या बरोबर येईल शिंदेबरोबर, असं मानण्याचं कारण नाही. आजही मनसेमध्ये सुद्धा काही जण भाजप किंवा शिंद्यांचे निकटवर्ती असू शकतात, की जे आतून पक्ष पोखरण्याचाही प्रयत्न करू शकतात. भारतीय जनता पक्षाचं काम काय, स्ट्रॅटेजी काय असते, की पक्ष फोडायचा. पण फोडता आला नाही तर शिवाय ते असं म्हणतात की काही जण तुम्ही तिथेच राहा आणि आमचं काम करा, आम्हाला माहिती द्या, तुमचा पक्ष आतून पोखरा, आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊ आणि योग्य वेळी तुमचं पुनर्वसन करू. ज्यांनी आयत्या वेळी, निवडणुकीच्या वेळी किंवा निवडणुकीनंतर मनसे म्हणजे राज ठाकरेंशी गद्दारी केली आणि राज ठाकरे, बाळा नांदगावकर यांच्यावर जे टीका करतात सातत्याने, की उद्धव ठाकरेंनी तुमचं नुकसान केलं. आता उद्धव ठाकरेंनी मनसेचं नुकसान केलं असेल समजा, की मतं ट्रान्सफर झाली नाहीत, फटका असला, तर राज ठाकरे बोलतील ना, राज ठाकरे विचार करतील त्याचा. शिंदे सेना आणि भाजपला काय करायचं त्याचं. पण राज ठाकरेंना किती नुकसान झालं म्हणून राज ठाकरेंबद्दलचं आपलं नाटकी प्रेम दाखवायचं, त्यांना उद्धव ठाकरेंच्या जवळून बाहेर काढायचं परत, ही स्ट्रॅटेजी आहे. आणि त्यासाठी बातम्याही पेरल्या जातात. काही लोक त्या पक्षातले कामही करत असतात, भाजप किंवा शिंदे सेनेचं. उद्धव ठाकरे आणि मनसेमध्ये सुद्धा काही लोक असे असू शकतात की जे इकडच्या बातम्या तिकडे देणं, वेगळं नॅरेटिव्ह सेट करणं, या गोष्टी करू शकतात. त्यापासून अर्थातच हे दोन नेते सावध आहेतच. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन झालं आहे, एकत्र आलो आहे ते एकत्र राहण्यासाठी. आणि बाळा नांदगावकरांसारखे अनेक चांगले सहकारी, अविनाश जाधव आहेत, कितीतरी चांगले सहकारी त्यांना लाभलेले आहेत राज ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना. अरविंद सावंत असतील, किशोरी पेडणेकर असतील, अनिल देसाई, अनिल परब, वरुण सरदेसाई, कितीतरी नावं सांगता येते. हे लोक आहेत आणि प्रतिकूलतेशी लढतायत. बाळासाहेब ठाकरे यांना ही जे काही लढाऊ लोक आहेत, उद्धव ठाकरेंच्या बरोबरचे, राज ठाकरेंच्या बरोबरचे, किंवा हे दोघे नेते, त्यांचं कौतुक असणार. वरून बाळासाहेब ठाकरे या लोकांचं कौतुक करतील, आणि ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांच्याबद्दल मात्र त्यांच्या मनात राग असणार, यात मला काही शंका वाटत नाही. बाळासाहेब ठाकरे यांना खरंच तुम्ही मानत असाल की ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांनी निदान आपली चूक कबूल करावी आपल्या मनापाशी, एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. पुन्हा एकदा मी सांगतो की बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या अनेक आठवणी अनेक शिवसैनिकांच्या, मनसैनिकांच्या मनात जागे असतील, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या मनात जागे असतील. आणि आजही
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव असंख्य करोडो महाराष्ट्रातील लोकांच्या मनात आहे आणि त्यांच्याबद्दलचा जो आदरभाव आहे तो प्रत्यक्षामध्ये उतरला पाहिजे. आणि बाळासाहेब ठाकरे यांची जी झुंजार वृत्ती आहे आणि गद्दारांना माफ न करण्याची जी त्यांची वृत्ती आहे ती आज सगळ्या शिवसैनिकात म्हणजे उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक जे असली शिवसेना आहे आणि मनसैनिकांमध्ये असणार आणि असेल अशी अपेक्षा माझी आहे. माझी खात्रीसो आहे तशी. तुर्तास इथेच थांबतो. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून इथेच थांबतो. नमस्कार.